नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण सीॲकचा जो सीसॅट जो पार्ट राहिला होता तो आपण करणार आहोत. त्याच्यामध्ये सीसॅटमध्ये पॅसेजेस आणि जे न्यूमरिक क्वेश्चन्स विचारले होते, रीडिंग कॉम्प्रेहेन्शन, लॉजिकल रिझनिंग, बेसिक मॅथ अँड डाटा इंटरप्रिटेशनचे क्वेश्चन विचारले होते, ते बघणार आहोत. त्या अगोदर आपण पॅसेजचा पार्ट हा नंतर बघूया. फक्त पॅसेजमध्ये आपण एवढं बघूया की पॅसेज जो आहे तो त्याचा रेफरन्स काय आहे, तो पॅसेज अगोदर विचारला आहे का, विचारला आहे तो कुठल्या पेपरमध्ये विचारला आहे. तो ऑलमोस्ट सगळे पॅसेज जे आहेत हे UPSC प्रिलिम, सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन विचारलेले सगळे प्रिव्हियस इयर पेपर्स आहेत. ऑलमोस्ट 90% सगळे जे पॅसेज आलेले आहेत ते सर्व हे प्रिव्हियस इयर पेपर आहेत. तर तुम्ही प्रिव्हियस इयर पेपर UPSCचे चांगल्या पद्धतीने केले असेल तर तुम्हाला सीसॅट हे अवघड गेलेलं नसेल. आय होप तुम्ही या अगोदर मी GSच्या बद्दलसुद्धा अशा पद्धतीने एक्सप्लेनेशन केलेलं आहे की क्वेश्चनचा अप्रोच काय असायला पाहिजे, क्वेश्चनचा रिलेव्हन्स, क्वेश्चनचा टॉपिक, त्याच्यानंतर ऑप्शनमध्ये UPSC जे व्हेरिएशन करते 2022-23 पासून त्याबद्दल डिस्कशन केलेलं आहे. तर त्याचं GSचं पूर्ण सोल्युशन आपण जे आहे ते उपलब्ध केलेलं आहे. आपण पाहू शकता की इथे UPSC सीॲक 2026 GS ॲनालिसिस हे 4 लेक्चर्स अपलोड केलेले आहेत. हे तुम्ही बघितले असतील, नसतील तर हे सुद्धा तुम्ही पहा. तुम्हाला याच्यातून GSचे क्वेश्चन्स जे कुठल्या टॉपिकमधून विचारले आहेत त्याचा अप्रोच कसा असला पाहिजे सॉल्व करण्याचा ते आपण एक्सप्लेन केलेलं आहे. तर आज आपण जो आहे सीॲकचा जो उर्वरित पार्ट आहे सीसॅट त्याचं जे आहे ते विश्लेषण करणार आहोत. त्याआधी आपण सीसॅटमध्ये जे पेपरचं स्वरूप होतं ते पाहूया की ह्याच्यामध्ये सीसॅटमध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारले होते आणि जे प्रश्न आले होते ते प्रिव्हियस इयर पेपरमधनं होते का ते सगळं बघणार आहोत. तर आपण आता सुरुवातीला बघूया की सीसॅटमध्ये एकूण जे क्वेश्चन होते ते 40 होते, बरोबर. 40 क्वेश्चन विचारले होते. त्याच्यामध्ये हे 18 क्वेश्चन जे आहेत ते पॅसेज बेस आहेत. बाकी क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, बेसिक न्यूमरसी, रिझनिंग ॲबिलिटी जे क्वेश्चन आहेत ते 22 आहेत. असे टोटल वेटेज जे 45 मार्कला रीडिंग कॉम्प्रेहेन्शन आहे आणि 55 मार्कला बाकीचं सर्व आहे. तर त्याच्यामध्ये टोटल एकूण बघा 9 पॅसेज विचारलेले आहेत. किती? 9 पॅसेज. आणि प्रत्येक पॅसेजवर क्वेश्चन्स आहेत. काही ह्याच्यावर 2 आहेत, काही ह्याच्यावर 1 आहे, काही क्वेश्चनवर 2 आहेत, 3 आहेत. मॅक्सिमम क्वेश्चन जे आहेत पॅसेज बेस ते 4 विचारलेले आहेत. तर अशा पद्धतीने आपण बघणार आहोत की पहिला जो पॅसेज विचारला आहे त्याची थीम काय होती, तर डेमोक्रेसीवर पॅसेज आहे. दुसरा पॅसेज आहे त्याची थीम आहे ती फूडवरती आहे, फूड बेस्ड पॅसेज आहे. तिसरा एक स्टोरी बेस्ड पॅसेज आहे पॅट्रियॉटिकल माइंडसेटचा. चौथा जो आहे तो ह्युमन बिहेवियरवर आहे पॅसेज. 5वा पॅसेज जो आहे तो क्लायमेट चेंज, हिमालयन इकोसिस्टीमबद्दल विचारलेला आहे. 6वा पॅसेज जो आहे तो एन्व्हायरमेंटबद्दल विचारलेला आहे, जे ट्रीज आहेत त्याच्याबद्दल. आणि 7वा पॅसेज जो आहे ती मनरेगा जी आता ही जी स्कीम आहे महात्मा गांधी याच्याबद्दल जो आहे GSमध्ये क्वेश्चन पण विचारला होता, जी आता त्याचं जे नेम चेंज होऊन जी रामजी स्कीम आता केलेलं आहे. त्याच्यानंतर पॅसेज 8मध्ये लँग्वेजबद्दल विचारलेलं आहे, लँग्वेजबद्दल दिलेलं आहे. आणि क्वेश्चन 9 जो आहे पॅसेज 9 जो आहे तो ऑलिम्पिक बेस एक इन्फॉर्मेशन दिलेली आहे मायकल फेल्प्सच्या बाबतीत, जी त्याची बायोग्राफी असू शकते. आणि त्याच्यानंतर मॅथ्स सेक्शनमध्ये प्रोबॅबिलिटीचे 2 क्वेश्चन आहेत. तर अशा पद्धतीने आपण सर्व पाहणार आहोत की कुठल्या सेक्शनमध्ये कुठल्या पॅसेजमध्ये कसे क्वेश्चन विचारलेत आणि जे बाकीचं जे आहे रिझनिंग, बेसिक न्यूमरसी आणि जे इंटरपर्सनल अँड कम्युनिकेशन स्किल्स आहेत त्याच्यावरती जे क्वेश्चन आहेत ते आपण बघणार आहोत. तर सुरुवात आपण जी आहे ती डायरेक्ट मॅथ्सच्या क्वेश्चनपासून करूया. म्हणजे जे क्वेश्चन्स आपल्याला अदर दॅन पॅसेज जे क्वेश्चन आहेत. एक मिनटं. तर आपण आज ह्या लेक्चरमध्ये क्वेश्चन नंबर 9 पासून सॉल्व करणार आहोत. क्वेश्चन नंबर 9 पासून क्वेश्चन नंबर 9 दिलेला आहे तो बघूया आपण. पहिले तुम्ही क्वेश्चन वाचा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे, काय विचारलेलं आहे
आणि त्याची शॉर्ट मेथड काय असायला पाहिजे सॉल्व करायला, आणि लाँग मेथड काय असेल, म्हणजे लाँग मेथड म्हणजे जे बेसिक मेथड आहे जी एक्स मानून आपण सॉल्व करतो ती. तर सर्वप्रथम ह्याची जी PDF आहे मी टेलिग्राम चॅनलवर शेअर केले. तुम्ही ती PDF एकदा बघून घ्या, पाहून घ्या, क्वेश्चन एकदा वाचून घ्या, म्हणजे तुम्हाला समजायला थोडं इझी जाईल. ज्यांच्याकडं टॅब वगैरे असेल त्यांनी डिजिटल स्वरूपातच पहा, ज्यांच्याकडे नसेल त्यांनी क्वेश्चन पेपर प्रिंट मारून 1/3 किंवा 1/4 कॉपीमध्ये जरी तुम्ही प्रिंट मारलं तरी तुम्हाला क्वेश्चन हे वाचण्यासारखे असतात. त्यामुळे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही प्रिंट मारून सुद्धा हे सॉल्व करू शकता. तर आपण आता क्वेश्चन नंबर 9 बघूया की काय विचारले. क्वेश्चन 9मध्ये ह्याला सॉल्व कसं करायचं आणि याची शॉर्ट मेथड काय असू शकते, ठीक आहे, आणि याचा आन्सर काय असेल. क्वेश्चन नंबर 9 दिला आहे, 1/3 ऑफ द बॉईज अँड 1/2 ऑफ द गर्ल्स of a college participated in a social work project. If the number of participating students is 300, out of which 100 are boys, what is the total number of students in the college? ठीक आहे. आता एक कॉलेज आहे, त्याच्यामध्ये गर्ल्स आणि बॉईज अशा 2 कॅटेगरी आहेत. त्याच्यामध्ये टोटल 300 स्टुडंटनी पार्टिसिपेट केले आणि त्याच्यामध्ये 100 जे आहेत ते मुलं आहेत. हां, तर मग आता तुम्हाला काय ओळखायचं आहे की टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स इन कॉलेज, म्हणजे ॲक्च्युअल जे नंबर आहे कॉलेजचा विद्यार्थ्यांचा तो विचारायचा आहे, तो सांगायचा, म्हणजे तो काढायचा आहे. तो कसा काढणार, एक तर तुम्ही इक्वेशन बेस काढा, हां, नाही तर मग डायरेक्ट क्वेश्चनमध्ये जी इन्फॉर्मेशन यूज केली ती इन्फॉर्मेशन यूज करून डायरेक्ट तुम्ही शॉर्ट मेथडनी जे आहे ते डायरेक्ट आन्सरवर जाऊ शकता. तर मी पहिले तुम्हाला शॉर्ट मेथड सांगतो की मग लाँग मेथड सांगतो. पहिले शॉर्ट मेथडनुसार काय आहे, त्याच्यामध्ये दिले बघा की 1/3 बॉईज, हां, 1/3 ऑफ द बॉईज, आणि इथं काय दिलं आहे आउट ऑफ 300, आउट ऑफ विच 100 आर बॉईज. मग ठीक आहे, मग आपल्याला बॉईजचा तर आकडा मिळाला. इथे काय दिलं आहे 1/3, हां, 1/3 बॉईज इज इक्वल टू 100. मग बॉईजचे किती झाले टोटल, तर 300 झाले. तर हा 1/3 जर 100 असेल तर टोटल बॉईज किती असेल 100, तर बॉईज हे 300 झाले. मग आता ह्याच्यामध्ये बॉईज 300 असतील आणि हा आकडा 1/3 आहे. हां, मग इथे उरलेले जे आहेत ते किती आहेत, 1/2 ऑफ द गर्ल्स. मग 300मधून 100 गेले 200. हां, 300मधून 100 गेले 200. मग 1/2 ऑफ गर्ल इज इक्वल टू 200. मग आता 1/2 ऑफ गर्ल्स इज इक्वल टू 200 म्हणजे 50% हे गर्ल्स आहेत. तर मग 100% काय असतील, तर 100% गर्ल्स असतील 400. ठीक आहे, आणि 400 100%, मग टोटल किती झाली 400 आणि 300 700. किती झाले 400 आणि 300 700. तर ह्या क्वेश्चनचं आन्सर हे ऑप्शन सी आहे 700. ठीक आहे. आता ही झाली एकदम शॉर्ट मेथड, म्हणजे तुम्ही क्वेश्चन वाचल्यावरतीच तुम्हाला ही सॉल्व करता आलं पाहिजे. आता जी दुसरी मेथड आहे ती एक्स मानून करायचे, ती लाँग मेथड आहे. ती जरी तुम्ही शिकलात ते आपण 10वीपर्यंत असंही ती शिकतच असतो. त्यामुळे मी त्याच्यामध्ये जास्त टाईम जो आहे घालवणार नाही. आपल्याला शॉर्ट मेथड कशी आहे ती आपण समजून घेऊया, नाही तर मग व्हिडिओ खूप मोठा होईल. आता आपण क्वेश्चन नंबर 10 बघूया. द ॲव्हरेज वेट ऑफ 8 men is increased by 1.5 kg when one of the men who weighs 65 kg is replaced by a new man, the weight of a new man. हां, ठीक आहे. आता ह्या क्वेश्चनमध्ये काय दिलं आहे, हा क्वेश्चन जो आहे ॲव्हरेज बेस्ड क्वेश्चन आहे. ह्या क्वेश्चनमध्ये काय दिलं आहे की एका समूहामध्ये जे माणसं आहेत त्यांचं जे ॲव्हरेज वेट आहे ना ते 1.5 kg वाढतं. हां, जेव्हा त्यांच्यातला एक 65 kgचा माणूस जातो आणि त्याच्या जागी दुसरा माणूस येतो. तर तो जो नवीन माणूस आहे त्याचं वय किती आहे, हां, ते त्याचं वजन किती आहे. हे कसं आहे, हे क्वेश्चन जे आहेत ना सॉल्व करताना केअरफुली तुम्ही वाचले पाहिजे, नाही तर मग कन्फ्युजन होतं है ना. तर त्याचं जे आहे वेट किती आहे, वजन किती आहे. तर मला सांगा, इथे अशी एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. 1 2 3 4 5 6 7, आता 7 माणसं आहेत. हां, ह्या 7 माणसांचं ॲव्हरेज वेट सपोज आपण 65 kg मानलं. हां, ठीक आहे, आपण 8च धरूया कारण की क्वेश्चनमध्ये 8 दिले ना. तर ह्या 8 माणसांचं जर वेट 65 kg असेल तर जो माणूस जाईल, ठीक आहे, जो आऊट होईल, हां, एक मिनिट, जो माणूस आऊट होईल तो 65 kg घेऊन जाईल, बरोबर.
65 kg झाले. आणि जो माणूस इन होईल तो 65 kg तर घेऊनच येईल, कारण की इथं काय दिलं आहे, 8 men increase by 1.5 kg ना. 1.5 kg म्हणजे काय, प्रत्येकाचं वेट आहे ते 1.5 1.5 1.5 1.5 1.5 1.5 आणि असं 1.5 kgनी वाढलेलं आहे ना. मग तो जो येणारा माणूस आहे तो 65 kg तर 65 kg तर त्याचं वेट असणारच आहे, प्लस त्याचं जे एक्स्ट्रा वेट जे असेल त्याच्यामुळे ॲव्हरेज जो वाढलेला आहे ते किती असेल, तर ते 1.5 × 8 आहे ना. 1.5 × 8 तर 15×8 = 20 असेल. ठीक आहे. तर हे 12 kg जे वेट आहे हे हा जो 12 kgचा जो डिफरन्स आहे जाणाऱ्या आणि येणाऱ्या माणसामध्ये, म्हणजे येणाऱ्या माणसाचं जे वजन आहे ते 12 kgने जास्त असल्यामुळे हा डिफरन्स इथं जो आहे तो ॲव्हरेजमध्ये आलेला आहे वेटमध्ये. त्यामुळे जे नवीन माणसाचं जे वजन असेल ते हे 65 तर असणारच आहे, प्लस हे 12 म्हणजे टोटल 77 kgचा जो माणूस आहे तो इन झाला आहे. म्हणजे ह्या क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन डी 77. ठीक आहे. आता आपण क्वेश्चन नंबर 11 बघूया. हा क्वेश्चन जो आहे स्पीड, डिस्टन्स अँड ट्रेंडचा आहे. क्वेश्चन पहिले रीड करा, मग तुम्हाला लक्षात येईल की काय विचारलं. ह्याच्यामध्ये एक जो पॉईंट दिला आहे ना, तो तुम्हाला ओळखायचा आहे, तरच हा क्वेश्चन तुम्ही सॉल्व करू शकता, नाही तर मग क्वेश्चनचं आन्सर जे आहे चुकीचं येऊ शकतं. 2 cars X and car Y start from places A and B respectively, which are 700 km apart at 9 am. Both the cars run at an average speed of 60 km/h. Car X stops at 10 am and again start at 11 am, while the other car continues to run without stopping. The two cars cross each other at. ठीक आहे. आता तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की 2 कार आहेत, त्या ए आणि बी ह्या पॉईंटवरती आहेत. ठीक आहे. हे बघा, हा एक पॉईंट ए आहे, हा एक पॉईंट बी आहे. ठीक आहे. आणि दोन्ही कार ज्या आहेत त्या 60 किलोमीटरच्या स्पीडने ही इकडे चालली आणि ही इकडे चालली, आणि दोन्ही कार ह्या 9 AM ला निघालेल्या आहेत. ठीक आहे. तर आता काय आहे, तर कार एक्स स्टॉप्स ॲट 10 AM अँड अगेन स्टार्ट ॲट 11 AM. ठीक आहे. म्हणजे एक तास ती जागेवरून हललेली नाही आहे कार, ती त्याच ठिकाणी आहे. मग काय होईल, आपण काय करूया, कार जी एच्या ठिकाणी जी कार आहे तिला आपण चालूया 1 तासासाठी 9 ते 10, म्हणजे ती किती किलोमीटर चालली असेल, 1 तासामध्ये 60 km/h आहे. त्या हिशोबानुसार 60 किलोमीटर चालली. ठीक आहे. हे टोटल डिस्टन्स किती आहे दोघांमधलं, 700. टोटल डिस्टन्स किती आहे दोघांमधलं, 700. तर एक कार जी आहे 60 किलोमीटर चालली, तर दुसरी पण किती चालणार आहे. आता दुसऱ्या कारवर सध्या आपण जात नाही, दुसरी कार जी आहे ती कंटिन्युअसली चालणार आहे. त्याच्यामुळं आपण पहिले ह्या कारचंच काढूया की किती डिस्टन्स कव्हर केलं. आता कार एक स्टॉप्स ॲट 10 AM आणि अगेन स्टार्ट ॲट 11 AM, म्हणजे आता ती परत 11 वाजता तिने जी आहे तिची जर्नी जी आहे सुरू केलेली आहे ना. मग आता आपल्याला काय करावं लागेल, ही कार एक्स जी आहे ती 11 वाजता इथं असेल है ना, 11 AM ला, आणि कार वाय जी आहे तीसुद्धा इथे कुठेतरी असेल 11 AM ला. तर हा दोन्ही कारला एका टायमाला तुम्हाला चालवायची, म्हणजे 11 AM ला. तर ही कार आहे, कार एक्स जी आहे 9 ते 11 मध्ये 60 किलोमीटर डिस्टन्स कवर करते, आणि कार वाय जी आहे ती 9 ते 11 ह्या टायमात 120 किलोमीटर जी आहे ती ट्रॅव्हल करते. कसं काय, तर 60 km/h 9 10 11 2 तास आहे ना, म्हणजे ही 120 किलोमीटर कवर करते. तर हे टोटल डिस्टन्स जे आहे ते आपल्याला मायनस करायचं आहे. टोटल डिस्टन्स 180 ह्या दोन्ही कारनी कवर केलेलं आहे. ते आपल्याला कवर केलेलं डिस्टन्स 700मधून मेन फिगरमधून मायनस करायचे. तर आता 700 वजा 180 520. ठीक आहे. आता हे डिस्टन्स राहिलेलं आहे. आता दोन्ही ज्या कार आहेत ती एक कार इथे आहे, एक कार इथे आहे, कार एक्स इथे आहे, कार वाय इथे आहे, आणि ही पण 11 वाजता इथे आहे, ही पण 11 वाजता इथे आहे. आता ह्या दोघांमधलं डिस्टन्स जे आहे 520 आहे. आणि आता आपल्याला काढायचं आहे की त्या कार ज्या आहेत एकमेकाला किती वाजता क्रॉस करतील. ठीक आहे ना. तर आता ह्या सेम डायरेक्शनमध्ये जर मूव्ह होत असेल तर त्यांचा जो स्पीड डिस्टन्स आहे तो मायनस होतो,
आणि अपोजिट डायरेक्शनमध्ये जर मूव्ह होत असतील तर त्यांचा जो स्पीड आहे, रिलेटिव्ह स्पीड आहे, तो प्लस होतो. ठीक आहे. आता ह्या ज्या आहेत अपोजिटमध्ये ट्रॅव्हल करत आहेत, तर त्यांचा जो स्पीड आहे, रिलेटिव्ह स्पीड, तो 60 + 60 120 किलोमीटर पर आवर हा आहे. ठीक आहे. आता 520 भागिले 120 हे जे आहे त्यांचं जे आहे हा मीटिंग पॉईंटचा टाईम आहे. मग हा किती असेल, तर तुम्ही हे बघू शकता की 12 चोक 48 आणि 4, तर 4 तास. ठीक आहे. 4 तास, 4 तास आणि 4 and 4. ठीक आहे. मग आता हे जे आहे ते आवर्समध्ये आहे, ह्याला मिनिटमध्ये तुम्हाला कन्वर्ट करावं लागेल. तर मिनिटमध्ये कन्वर्ट करण्यासाठी तुम्हाला 4 and 13 याला इंटू 60 करावं लागेल. तर हे 20 मिनटं. तर 4 hour and 20 minute नंतर त्या एकमेकांना मिळतील. तर ते कधी, तर ते 9 वाजता नाही, 11 वाजता. तर 11 + 4 4 वाजून 20 मिनटं. मग 11 आणि 12 1 2 3, तर 3 वाजून 20 मिनिटांनी त्या एकमेकांना मिळतील. तर हे ऑप्शन बी ह्याचा आन्सर दिलेला आहे. हा क्वेश्चन तुम्ही काळजीपूर्वक वाचा. तुम्हाला नसेल समजला तर पुन्हा एकदा तुम्ही व्हिडिओ पाहू शकता, सोल्युशन पाहू शकता. आपण चांगल्या पद्धतीने ह्याला अजून करण्याचा प्रयत्न करू. हा क्वेश्चन समजून घ्या, ह्याचा कन्सेप्ट समजून घ्या, तरच हा क्वेश्चन तुम्ही सॉल्व करू शकता पेपरमध्ये. आणि हा क्वेश्चन थोडा टाईम टेकन, 1 मिनिट तरी तुम्हाला लागणार हा सॉल्व करायला, एकदम जर तुम्ही चांगल्या पद्धतीने तुमचा हा टॉपिक कवर केला असेल तर. याचा ऑप्शन बी आन्सर आहे. आता बघूया क्वेश्चन नंबर आता आपण पुढचा जो आहे तो बघूया 12. आता हा क्वेश्चन पण बघा, हा पण टाईम, स्पीड अँड डिस्टन्सवर बेस्ड क्वेश्चन आहे. ट्रेन बेस्ड क्वेश्चन आहे. आता इथे दिले, ऑफ ट्रेन 400 मीटर लॉंग ओव्हरटेक अ मॅन वॉकिंग अलॉंग द लाईन इन द सेम डायरेक्शन. आता सेम डायरेक्शनचा क्वेश्चन आहे. अगोदर सॉल्व केला तो अपोजिट डायरेक्शनचा होता, हा सेम डायरेक्शन आहे. सेम डायरेक्शन आहे म्हणजे रिलेटिव्ह स्पीड मायनस होणार, हे लक्षात ठेवा. ॲज द ट्रेन ॲट द रेट ऑफ 5 km/h पास हिम इन 40 seconds. ठीक आहे. आता हा जो 5 km/h आहे तो माणूस जो आहे त्याचा स्पीड दिलेला आहे. आणि ट्रेनचा स्पीड आपल्याला माहीत नाही, ट्रेनची लेंथ आपल्याला माहीत आहे, आणि ती किती वेळामध्ये पास केले, 40 सेकंदात, हे आपल्याला माहीत आहे. तर ट्रेन रीच ॲट द स्टेशन इन 20 minutes आफ्टर पासिंग द मॅन. इन वॉट टाईम डीड द मॅन रीच द स्टेशन. ठीक आहे. आता ती ट्रेन त्या माणसाला पास करून पुढच्या 20 मिनटामध्ये स्टेशनवर जाते, तर त्या माणसाला किती वेळ लागणार आहे त्या पॉईंटपासून स्टेशनला पोहोचेपर्यंत. ठीक आहे. तर आपण बघूया. तर पहिले म्हणजे ती ट्रेन जी आहे त्या माणसाला क्रॉस करते सेम डायरेक्शनमध्ये. मग ट्रेनचं जे डिस्टन्स आहे 400 मीटर. ठीक आहे. तर आपल्याला रिलेटिव्ह स्पीड काढावं लागेल. रिलेटिव्ह स्पीड इज इक्वल टू 400 भागिले 40, म्हणजे 40 सेकंद आहेत ना. 40 सेकंदात ती पास करते माणसाला. मग रिलेटिव्ह स्पीड आली 10 मीटर पर सेकंड. आता रिलेटिव्ह स्पीड 10 मीटर पर सेकंड आले, पण आपल्याला स्पीड ऑफ अ ट्रेन काढायचं असेल तर आपल्याला माहीत आहे की रिलेटिव्ह स्पीड इज इक्वल टू स्पीड ऑफ अ ट्रेन मायनस स्पीड ऑफ अ मॅन. मग स्पीड ऑफ अ मॅन किती आहे, 5, आणि स्पीड ऑफ अ ट्रेन किती आहे ते आपल्याला काढायचे आहे, आणि रिलेटिव्ह स्पीड किती आहे, 10. मग आपल्याला काय करायचं आहे की हे जे 10 मीटर पर सेकंड आहे ह्याला तुम्हाला किलोमीटर पर आवर कन्वर्ट करावं लागेल. तर 10 गुणिले 18/5 किलोमीटर पर आवर, कारण की हे जे युनिट आहे ते किलोमीटर पर आवरसाठी आपल्याला 18/5ने गुणावं लागतं, ते 36 किलोमीटर पर आलं. बरोबर. तर आता एक तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की मीटर पर सेकंड असेल, इकडे एक मिनटं, इथे तर तुम्हाला मीटर पर सेकंडचं किलोमीटर पर आवरमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर त्याला 18/5ने मल्टिप्लाय करायला लागतं व्हॅल्यूला. आणि जर किलोमीटर पर आवरचं मीटर पर सेकंडमध्ये करावं लागेल तर तुम्हाला 5/18ने त्याला मल्टिप्लाय करायला लागतं त्या व्हॅल्यूला.
तर अशा पद्धतीने ह्याचा जो स्पीड आपण काढलेला आहे रिलेटिव्ह स्पीड तो 36 km/h आहे आणि जो स्पीड ऑफ मॅन आहे तो 5 km/h आहे. म्हणजे टोटल आपल्याला काढायचं आहे की रिलेटिव्ह स्पीड इज इक्वल टू स्पीड ऑफ अ ट्रेन -5. मग 36 इज इक्वल टू स्पीड ऑफ अ ट्रेन -5. तर स्पीड ऑफ अ ट्रेन हे काय आहे तर 41 आहे. किती आहे 36 + 5 41. 36 + 41 हे स्पीड ऑफ अ ट्रेन आलं. ठीक आहे. आता स्पीड ऑफ अ ट्रेन आहे. मग आता त्याच्यानंतर काय होतं की ट्रेन रीच द स्टेशन इन 20 minutes आफ्टर पासिंग द मॅन. मग ट्रेन जी आहे ती 20 मिनटात नंतर तिथे पोचते. तर मग हे मिनटाचा तुम्हाला आवरपर्यंत आवरमध्ये कन्वर्ट करावं लागेल. तर 20 मिनिटचं आवरमध्ये 1/3 हे कन्वर्जन आहे. कारण की 20/60 हे 1/3 आवर आलं. ठीक आहे. मग आता तुम्हाला टोटल डिस्टन्स जर काढायचं असेल टोटल डिस्टन्स की स्पीड ऑफ अ ट्रेन इंटू टाईम. स्पीड ऑफ अ ट्रेन इंटू टाईम. स्पीड ऑफ अ ट्रेन किती आहे 41 इंटू टाईम 1/3. टोटल डिस्टन्स जे आहे 41/3 किलोमीटर आहे. टोटल डिस्टन्स किती आहे 41/3 किलोमीटर आहे. मग आता टाईम काढण्यासाठी हा फॉर्म्युला आहे बघा. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. टाईम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. टाईम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. हां. मग आता टाईम ऑफ अ मॅन विचारले तर टाईम डिस्टन्स किती आहे टोटल त्याच्यानंतर 41/3 आणि स्पीड किती आहे माणसाचा तर तो 5 आहे. म्हणजे किती 41/15 हा टाईम आलेला आहे. हा तुमचा आवरमध्ये टाईम आलेला आहे. तर ह्याचं तुम्हाला जे आहे ह्याच्यामध्ये ऑप्शननुसार ह्याचं कन्वर्जन करून तुम्हाला उत्तर काढायचं आहे. तर ते किती होतं 15 दुणे 30. किती 15 दुणे 30 है ना. म्हणजे 2 तास झाले. 2 तास 15 दुणे 30 2 तास झाले. आणि पुढं जे आहे किती 11/15 टू 11/15 असं आलं आवरमध्ये. तर 11/15चं कन्वर्जन तुम्हाला करायचं आहे. तर ते आहे ह्याला इंटू 60ने मल्टिप्लाय केलं 15 चोक 60 11 चोक 44 म्हणजे 2 hour 44 minute तो माणूस जो आहे तो ट्रेन पास झाल्यानंतर स्टेशनला पोचणार आहे. तर हे अशा पद्धतीने याचं उत्तर आहे. आता आपण क्वेश्चन नंबर 13 बघूया. हां. तर हा क्वेश्चन नंबर 13 जो आहे तो ॲज इट इज क्वेश्चन आहे. UPSC CSAT 2025चा जर तुम्ही पेपर सॉल्व केला असेल तो ॲज इट इज क्वेश्चन विचारलेला आहे. ह्याच्यामध्ये काय विचारलं आहे व्हॉट कम्स ॲट एक्स अँड वाय रिस्पेक्टिव्हली इन द फॉलोइंग सिक्वेन्स. हां. तर जानेवारी दिलं आहे. जानेवारी डिसेंबर ऑक्टोबर एक्स हे तुम्हाला काढायचं आहे. मार्च ऑक्टोबर वाय आणि सप्टेंबर. आता तुम्ही नीट ऑब्झर्व केलं तर तुमच्या एक लक्षात येईल की हे पहिला जो आहे तो जानेवारी आहे. जानेवारी -0 केल्यावर जानेवारी आलं. नंतर जानेवारी -1 केल्यावर डिसेंबर आलं. डिसेंबर -2 केल्यावर ऑक्टोबर आलं. ऑक्टोबर -3 करावं लागेल. काय ऑक्टोबर -3 करावं लागेल तेव्हा जुलै येईल. जुलै -3 केल्यावर मार्च येईल. मार्च -5 केल्यावर ऑक्टोबर येईल. ऑक्टोबर -6 केल्यावर वायच्या ठिकाणी काय येईल तर एप्रिल येईल. आणि एप्रिल -7 केल्यास सप्टेंबर येईल. तर हे तुम्हाला जे आहे कॅलेंडर माहीतच असेल तर उलटं आहे बरोबर. गॅप आहे तो गॅप किती दिलेला आहे. ऑक्टोबर तर कसं आहे डिसेंबर नोव्हेंबर ऑक्टोबर -2 ऑक्टोबर. हां. त्याच्यानंतर सप्टेंबर ऑगस्ट जुलै असं आहे ना. तर हे तुम्हाला अशा पद्धतीने हा क्वेश्चन ॲज इट इज विचारलेला आहे. हा जर तुम्ही प्रिव्हियस इयर पेपर सॉल्व केला असेल तर तुम्ही याचा लगेच आन्सर मार्क करणार. जून जुलै आणि एप्रिल असेल. आता हा क्वेश्चन आहे हा LCM बेस्ड क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 14 आपण बघूया काय दिलं आहे. 3 गर्ल्स स्टार्ट जॉगिंग फ्रॉम द सेम पॉईंट अराउंड सर्क्युलर ट्रॅक अँड ईच वन कम्प्लीट्स 1 राऊंड इन 24 seconds 36 seconds 48 seconds. ठीक आहे रिस्पेक्टिव्हली. आफ्टर हाऊ मच टाईम विल दे मीट ॲट 1 पॉईंट. ठीक आहे. हा एकदम बेसिक क्वेश्चन आहे. म्हणजे तुम्हाला आता समजून सांगतो की हे असं एक सर्क्युलर ग्राउंड आहे. ठीक आहे. आणि सर्क्युलर राऊंड काढूया आपण एक.
तर ह्या ज्या आहेत ह्या एकाच पॉईंटवरनं जॉगिंग सुरू करतात इकडे. तिन्ही पण 1 2 3 एकाच पॉईंटवर, आणि ते जॉगिंग करतच असतात सर्क्युलर ट्रॅकवर. आणि प्रत्येकीचा जो टाईम आहे, पहिली जी जाते ती 24 सेकंदात कंप्लीट करते एक ट्रॅक, दुसरी 36 सेकंद लागतात तिला, तिसरीला 48 सेकंद लागतात. आणि असं ते कंटिन्यूस जॉगिंग करत आहेत. तर ते असं कुठला टाईम असेल जेव्हा ते तिन्ही जे आहेत ते त्या स्पेसिफिक टाईमला एकाच ठिकाणी असतील. तर हे काढण्यासाठी आपल्याला पहिले 24, 36 आणि 48 हे जे सेकंड्स आहेत त्याचा LCM घ्यावा लागेल. 24, 36 आणि 48. आता LCM काढायची पद्धत जी आहे ती तुम्हाला माहीत असली पाहिजे. बेसिक मेथड आहे. आणि एक जी आहे ती डायरेक्ट काढू शकता, म्हणजे तुम्ही मल्टिप्लाय करून. आता मी तुम्हाला सांगतो मी कशा पद्धतीने काढतो LCM. मी पहिले ह्या दोघांमधलं कॉमन बघतो काय आहे. तर ह्यांच्यामध्ये 12 2 24, 12 3 36, 12 4 48. तर मी पहिले 12 लिहितो, ठीक आहे. मग 12 2 24, 12 3 36 आणि 12 4 8. त्यानंतर मी ह्या तिघांमधला कॉमन काढतो. तर काय आहे 2, म्हणजे 12 गुणिले 2 गुणिले मग हा 2 कट झाला. आता ह्यांच्यामध्ये किती उरला, इथं 3 आहे आणि ह्या 2 कॉमन काढल्यावर 2 उरला, म्हणजे 3 आणि 2, 3 आणि 2. समजायला थोडा अवघड आहे, पण एकदा तुम्हाला समजलं तर खूप इझी आहे काढण्यासाठी. तर आता हा त्यांचा झाला LCM, बरोबर. 12 2 24, 24 2 48 आणि 48 3, ठीक आहे. 48 3 144, 144 सेकंड्स. आता तुम्हाला हे 144 सेकंड्स आहेत, म्हणजे ते कधी भेटतील ह्या स्पेसिफिक पॉईंटला, 144 सेकंड्स नंतर ते ह्या पॉईंटला तिघीजणी एकाच ठिकाणी असतील. तर क्वेश्चनमध्ये काय दिलं आहे, ऑप्शनमध्ये तुम्हाला मिनिट आणि सेकंडमध्ये उत्तर दिलेलं आहे. मग हे तुम्हाला कन्वर्ट करायचं आहे भागिले 60. मग 60 दुणे 120 प्लस किती उरत आहेत, 120 144 म्हणजे 24, बरोबर. म्हणजे 2 मिनिट 24 सेकंद. तर हे ह्याचा आन्सर आहे, ठीक आहे. आता क्वेश्चन नंबर 15 बघूया. हा सुद्धा क्वेश्चन आहे, UPSC प्रिलिम 2015मध्ये विचारलेला आहे. ॲज इट इज क्वेश्चन विचारलेला आहे. तुम्ही बघाल किती प्रिवियस इयर सॉल्व करण्याचं महत्त्व किती आहे. की महाराष्ट्र स्टेटची CATची एक्झाम आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कोचिंगमध्ये आपल्याला विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळतं. फ्री रेसिडेन्शियल आणि कोचिंगमध्ये त्याचा हा CSATचा पेपर आहे, ठीक आहे. आपण आता बघूया. हे मॅट्रिक्स आहे, ठीक आहे. आता ह्या मॅट्रिक्सची व्हॅल्यू पहिला जो रो आहे आणि दुसरा रो आहे, तर तुम्हाला इथे काय व्हॅल्यू असली पाहिजे विचारलेलं आहे. तर ह्याचं लॉजिक कसं असणार आहे, तर तुम्ही पहिले रिलेट करून बघा, की सॉल्व करून बघा की ह्याचं तुम्हाला सॉल्व करता येते का, काय रिलेशन आहे ते बघा. आता तुम्ही हे 3 दुणे 6 आहे ना, 8 7 56, 10 9 90, बे 1 वे आणि 1 0 इंटू 0. आता बघा इथे 2ने गुणलेल्या 7ने, इथे 9ने, 1ने, इथे 0ने. मग आता ह्याच्यामध्ये काय तुम्हाला रिलयन्स भेटतो, तो बघा काय रिलयन्स आहे. 3 आणि 2चा रिलयन्स काय, 3 वजा 1 2. 8 आणि 7चा रिलयन्स काय, 8 वजा 1 7. 10 आणि 9चा रिलयन्स काय, 10 वजा 1 9. 2 आणि 1चा रिलयन्स काय, 2 वजा 1 9. 1 वजा 0चा रिलयन्स काय, 1 वजा 0 0. तर आता इथं बघा, इथं अशी संख्या असली पाहिजे की तिचा रिलेव्हन्स जो आहे 20 आला पाहिजे, तिचा फायनल रिझल्ट 20 आला पाहिजे रिलेव्हन्सचा. मग आता मग 5 घेऊया. सपोज इथं 5 घेतला, इथं 5 - 1 4 राहील, इंटू 4. 5 × 4 20. तर बरोबर याचा आन्सर 5 आहे. कळालं तुम्हाला काय केलं, म्हणजे पहिली संख्या 3 आहे, -1 केलं 2, यांचा जो 6 आलं. 8 आहे, 8 - 1 केलं आहे ना, 8 - 1 केल्यानंतर याची मल्टिप्लाय केलं 56. 10 आहे, 10 - 1 9, 90. 2 आहे, 2 - 1 1, 2 × 1 2, 5 - 1 4, 20. हे आन्सर आहे, ठीक आहे. आता अशा पद्धतीने पुढचा क्वेश्चन बघूया. In an objective examination of 90 questions, 5 marks are allotted for every correct answer and 2 marks are deduced for every wrong answer.
आफ्टर अटेम्प्टिंग ऑल 90 क्वेश्चन्स अ स्टुडंट गॉट टोटल 387 मार्क्स. फाइंड द नंबर ऑफ क्वेश्चन दॅट ही अटेम्प्टेड रॉंग. ठीक आहे. आता एका क्वेश्चन पेपरमध्ये जसं ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन पेपरमध्ये आपल्याला 100 क्वेश्चन असतात कंबाईन पेपरला MPC, तशा पद्धतीने हा क्वेश्चन आहे बघा. फक्त इथे मार्किंग सिस्टीम वेगळे आहे. आपल्या इथं विद्यार्थ्यांना कंबाईनमध्ये जी मार्किंग सिस्टीम असते ती वेगळी असते. आता बघूया की 90 क्वेश्चनचा पेपर आहे. किती? 90 क्वेश्चनचा. हां, त्याच्यामध्ये प्रत्येक करेक्ट आन्सरला 5 मार्क आहेत, प्रत्येक रॉंग आन्सरला 9 मार्क आहेत, है ना. प्रत्येक करेक्ट आन्सरला 5 मार्क आहेत, रॉंग आन्सरला -2 मार्क आहेत. तर त्याला टोटल किती मार्क भेटतात? 387. हां, आता हे तुम्हाला माहिती आहे का त्याने किती करेक्ट क्वेश्चन सॉल्व केलेत आणि किती रॉंग सॉल्व केलेत? हां, तर इथं काय विचारले तुम्हाला? फाइंड द नंबर ऑफ क्वेश्चन दॅट अटेम्प्टेड रॉंग. म्हणजे इथं विचारलं की त्यांनी चुकीचे नंबर जे आहेत ते काढायचे आहेत. तर हा क्वेश्चन सॉल्व करण्याचा बेस्ट अप्रोच जो आहे तो डायरेक्ट ऑप्शन्सनी तुम्ही सॉल्व करू शकता. आता सपोज मी ऑप्शन ए घेतला आणि असं मानलं की जे रॉंग क्वेश्चन्स आहेत ते 9 आहेत, बरोबर. मग आता 90 क्वेश्चनपैकी 9 क्वेश्चन रॉंग आहेत, तर उरलेले किती? 81 क्वेश्चन हे बरोबर आले, 9 क्वेश्चन रॉंग आले. आता मग 81 गुणिले 5 आणि 9 गुणिले 2 -2, तर -18 आणि हे किती आले? 405. तर 405 वजा -18 387 येते का बघा बरं. 15 वजा 8 7 चले 10 वजा 2 8 4 वजा 3, तर परफेक्ट. तर हे बघा हा क्वेश्चन चुकीचं आन्सर जे चुकीचे क्वेश्चन अटेम्प्ट केलेत ते डायरेक्ट ऑप्शनमधून उचलला आपण आणि ही कंडिशन सॅटिस्फाईड झाली. मग ह्याचा ऑप्शन ए आन्सर आहे. आता तुम्ही हे म्हणाल की लेट एक्स मानून करूया. मग पहिले आपण काय करणार? 90 वजा एक्स करणार. मग त्याच्यानंतर 90 वजा एक्स केल्यानंतर तुम्हाला ते 2 इक्वेशन भेटणार, बरोबर. 2 इक्वेशनमध्ये मग तुम्ही ते सॉल्व करणार, ते खूप वेळ जाणार, बरोबर. त्याच्यामुळे ही डायरेक्ट मेथड आहे, ऑप्शन मानून करायची ही बेस्ट मेथड आहे. तुम्हीसुद्धा असंच अप्रोच ठेवाल असं मी गृहीत धरतो. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला हे सजेस्ट करेल. क्वेश्चन नंबर 17 बघूया. अ टॉय टी जम्प्स फॉरवर्ड or backwards. In each forward jump it takes 5 feet forward, whereas in each backward jump it moves 2 feet backward. In 31 jumps T moves exactly 15 feet forward. Then what is the difference of the number of forward and backward jumps? ठीक आहे, हा क्वेश्चन व्यवस्थित वाचा. हां, क्वेश्चन आहे ना UPSC प्रिलिम 2026 मध्ये विचारलेला आहे. तो ॲज इट इज क्वेश्चन विचारलेला आहे, जसं आहे तसंच क्वेश्चन इथं विचारलेला आहे. तर हा क्वेश्चन तुम्ही व्यवस्थित वाचा. एक सेकंड. सॉरी, थोडी स्क्रीन डिस्टर्ब होते, ॲडजस्ट करतो आहे थोडं. क्वेश्चनला थोडंसं झूम करतो आहे जेणेकरून तुम्हाला जे आहे ते विजिबल होईल. ठीक आहे. आता हा पण सेम टाईपचाच क्वेश्चन आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा जो टॉय आहे टी, तो काय करतो आहे की फॉरवर्ड आणि बॅकवर्ड जंप करतो. तो एका फॉरवर्ड जंपला तो 5 फीट पुढे जातो आणि एका बॅकवर्ड जंपला तो 2 फीट मागे येतो, बरोबर. मग आता आपण काय करणार? डायरेक्ट आपण असं धरूया की त्यांचा देन व्हॉट इज द डिफरन्स नंबर ऑफ द फॉरवर्ड अँड बॅकवर्ड जम्प्स, बरोबर. आता हा तुम्ही ऑप्शनने घेऊन सॉल्व करायला घेतलात तर थोडासा वेळ जाईल, पण 1 मिनटाचा हा क्वेश्चन सॉल्व होईल. हां, तुम्ही जर ऑप्शनचा डिफरन्स ऑप्शन ए घेतला की टोटल किती जंप केला तिने? 31, बरोबर. मग त्यांचा डिफरन्स जर 6 आहे तर 31 म्हणजे फॉरवर्ड मायनस बॅकवर्ड जंप 6 असतील आणि टोटल जंप जर फॉरवर्ड प्लस बॅकवर्ड 31 असतील तर तुम्हाला ह्याच्यामध्ये काढू शकता का? तुम्ही नाही काढू शकत, कारण की ह्याचा जो आकडा आहे हा 37 होतो, बरोबर. आणि ह्याचं तुम्ही डिवाईड करू शकत नाही कारण की सेम असलं पाहिजे. मग आता काय करायचं? ह्याला एक टेक्निक आहे. कशी? तर पहिले तुम्ही 31 वजा 6 करा. किती? जर सम आकडा आला, विषम आकडा आला
तर ते ऑप्शन असूच शकत नाही. सम आकडाला तर तुम्ही ट्राय करा, पुढे सॉल्व करा. आता आपण तसंच काय करूया, 8 हा घेऊया ऑप्शन आणि 31 वजा 8 करूया. 31 वजा 8, 11 वजा 3, 23. आता 23 हा विषम आकडा आहे, तर तुम्ही डिवाईड करू शकत नाही, बरोबर. आता आपण हा 7 नंबर घेऊया, 7. तर 31 वजा 7, 24 आहे ना. हे घेऊ शकतो आपण, कारण की हा 12, 12 आणि 7, कारण की एक फॉरवर्ड आहे, एक बॅकवर्ड आहे, म्हणजे 12 आणि 19. समजा 19 फॉरवर्ड असेल, 12 बॅकवर्ड असेल. हां, तसंच आपण 9 घेऊया. 31 वजा 9, 22. हां, आता 11 इकडे, 11 इकडे, प्लस हा 9 आहे ना, म्हणजे 11 आणि 20. ह्या दोघांचा डिफरन्स किती आहे, 9. आणि ह्या दोघांचा डिफरन्स किती आहे, 8. आता आपल्याला सॉल्व करायचा हा क्वेश्चन. तर सपोज 11 फॉरवर्ड असतील तर किती होईल, 55. 11 × 5 आणि 20 बॅकवर्ड असेल तर 20 दुने 40. तर किती, 15 फीट आन्सर आहे. म्हणजे ही कंडिशन सॅटिस्फाय झाली है ना. म्हणजे 15 फीट एक्झॅक्टली 15 फीट मूव्ज एक्झॅक्टली 15 फीट फॉरवर्ड. मग ऑप्शन डी हा याचा आन्सर आहे, बरोबर. आणि जर तुम्हाला जर इक्वेशन मानूनच करायचं आहे तर तुम्ही असं करू शकता की फॉरवर्ड प्लस बॅकवर्ड टोटल जंप किती आहेत, 31. आणि एका जंपला तो 5 फीट पुढे जातो आणि 2 फीट मागं येतो मागच्या बॅकवर्ड जंपला. तर हे किती आहे, 15. हे असे 2 इक्वेशन आले. तुम्ही हे इक्वेशन आणि हे इक्वेशन सॉल्व करून सुद्धा आन्सर काढू शकता, ठीक आहे. पण मी हा ऑप्शन अप्रोच तुम्हाला बेस्ट सजेस्ट करेल, ठीक आहे. तर क्वेश्चन नंबर 18 बघूया. आता हा क्वेश्चन नंबर 18 जो आहे, ॲज इट इज क्वेश्चन पेपर UPSC प्रिलिमचा 2026चा झालेला सेटचा तुम्ही जर पाहिला असेल त्याच्यामधनं विचारलेला आहे. तर हा क्वेश्चन बघा, ह्याच्यामध्ये काय दिलं, द वेट ऑफ एक्स इन kg इज डिनोटेड बाय एक्स. द वेट ऑफ A, B, C, D, P, Q, R and S आर मेजर्ड गिवन, ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये 4 इक्वेशन दिलेत, 1, 2, 3, 4 आणि 2 कंडिशन आहेत, P इज इक्वल टू R, Q इज इक्वल टू S. आणि विच वन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट. ऑप्शन ए, ऑप्शन बी, ऑप्शन सी, ऑप्शन डी. ह्याचा आन्सर जे आहे ऑप्शन बी आहे, P and Q टुगेदर वे मोर दॅन द टोटल वेट ऑफ A and C, ठीक आहे. आता हे कसं काढायचं, तर इथे तुम्हाला व्हॅल्यू पुट करायला लागतील, ह्या P इज इक्वल टू R आणि Q इज इक्वल टू X, आणि ते तुम्हाला सॉल्व करायला लागेल. जर तुम्ही ठीक आहे A प्लस Cची व्हॅल्यू 6 इथं पुट केली तर B प्लस Dची व्हॅल्यू किती येईल, B प्लस Dची व्हॅल्यू येईल 17 वजा 6 दॅट इज 11. B प्लस D तुमच्यावर 11 आला. आता इथं तुम्हाला काय करायचं आहे, ही एक सिच्युएशन आहे, ही एक सिच्युएशन आहे, याच्यामध्ये हे दोन्ही कंडिशन पुट करायचे आहेत. मग काय तुमचं जे हे येईल, पीच्या ठिकाणी तुम्ही R पुट केलं तर हे इक्वेशन कसं येईल, R प्लस क्यूच्या ठिकाणी S केला तर 2S प्लस D इज इक्वल टू 15. इथं काय येईल, P आहे ना, म्हणजे हा Pच्या ठिकाणी R येईल प्लस क्यूच्या ठिकाणी S येईल प्लस R प्लस B इज इक्वल टू 17. आता हा R प्लस R 2R प्लस S प्लस B इज इक्वल टू 17. आता हे दोघांची तुम्हाला ॲडिशन करायचे, कारण की B आणि Dची व्हॅल्यू तुमच्याकडे आहे ती तुम्हाला मायनस करायची 11, बरोबर. मग त्याच्यामध्ये काय येईल की तुम्ही बघू शकता 2R प्लस R 3R, हां, S प्लस 2S 3S आणि B प्लस D B प्लस D इज इक्वल टू 17 आणि 12 17 आणि 15 32. हां, हे इक्वेशन आणि हे इक्वेशन तुम्ही ॲड केलं. आता ह्याच्यामध्ये B आणि Dची व्हॅल्यू तुम्हाला माहीत आहे, B आणि Dची व्हॅल्यू तुम्ही 11 काढलेली आहे, तर ती आपल्याला मायनस करायची. तर 3R प्लस 3S इज इक्वल टू 21 आहे ना, हे मायनस केलं आपण. तर R प्लस S इज इक्वल टू 21/3, 21/3 इज इक्वल टू 7. आता इथे काय चाललं आहे, कंडिशन दिलेले आहेत ना. मग P आणि Qची व्हॅल्यू आपल्याकडे किती आहे, P आणि Qची व्हॅल्यू आपल्याकडं टुगेदर वे लेस दॅन द वेट ऑफ P आणि Q. आता P आणि Qची व्हॅल्यू आपल्याकडं नाही तर तीसुद्धा काढायची आहे. हां, आता इथं तुम्ही ती इक्वेशनमध्ये P आणि Qची व्हॅल्यू काढा. कशी काढणार,
आता आर आणि एसची व्हॅल्यू आलेली आहे 7 है ना. तर पी आणि क्यूची व्हॅल्यू तुम्ही या इक्वेशनवरनं काढू शकता. ती व्हॅल्यू येते हे सॉल्व करावंच लागेल तुम्हाला. ठीक आहे. पी प्लस क्यू आणि पी प्लस क्यू बरोबर. इथे आर प्लस बी आणि एस प्लस डी 15 आणि 17 ए प्लस सी. आता पी आणि क्यूची व्हॅल्यू म्हणजे काय, आर प्लस एस. हां, तर आर प्लस एस म्हणजेच पी आणि क्यूची व्हॅल्यू आहे ना. तुम्हाला इथं दिलेली आहे पी आणि तर पी प्लस क्यू इज इक्वल टू 7 आलं आहे ना. आता इथं काय दिलं आहे, पी अँड क्यू टुगेदर वे मोर दॅन द टोटल वेट ऑफ ए एन सी. आणि ए एन सीचं वेट आपल्याला दिलेलं आहे 6 बरोबर. आणि पी अँड क्यूचं वेट आहे 7. तर ही कंडिशन बरोबर आहे, म्हणून हे ऑप्शन बी याचं करेक्ट आन्सर आहे. आता क्वेश्चन नंबर 19 बघूया. क्वेश्चन नंबर 19 जो आहे तो सुद्धा यू पी एस सी प्रिलिम 2024मध्ये विचारलेला आहे. ॲज इट इज क्वेश्चन आहे. क्वेश्चन तुम्ही वाचा. पी क्यू आर एस टी आर रँक फ्रॉम 1 to 5 नॉट नेसेसरीली इन ऑर्डर. द रँक ऑफ पी इज 4. द रँक ऑफ क्यू इज नॉट 5. द रँक ऑफ आर इज 1. द रँक ऑफ एस इज नॉट 2. द रँक ऑफ टी इज नॉट 3. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज आर करेक्ट. आता ह्या दोन सिच्युएशन दिल्यात की रँक इफ द रँक ऑफ एस इज 3 देन द रँक ऑफ टी इज 2. हे चेक करायचं आपल्याला. इफ द रँक ऑफ क्यू इज 3 देन द रँक ऑफ टी इज 5. हे सुद्धा चेक करायचे. तर आता दोन फिक्स सिच्युएशन दिलेले आहेत ते आपण लिहून घेऊया. पहिले आधी रँकिंग सिस्टीम जी आहे ती मेन्शन करू की 1 2 3 4 5. हां, मी हे पण ते नॉट नेसेसरी दिलेलं आहे. नॉट नेसेसरीली इन दॅट ऑर्डर बरोबर. मी ॲझ्युम करतो आहे कारण की इथं आपल्याला व्हॅल्यू दिलेली आहे. तर आर इज 1, आर रँक ॲट 1, मी हे लिहून घेतो. ठीक आहे. द रँक ऑफ पी इज 4, रँक ऑफ पी इज 3. हां, ह्या दोन सिच्युएशन दिल्या. आता 2च्या ठिकाणी 3च्या ठिकाणी काय असलं पाहिजे आणि 5च्या ठिकाणी काय असलं पाहिजे. तर तिथं काय दिलं आहे, द रँक ऑफ क्यू इज नॉट 5. हां, मग क्यू जो आहे 5च्या ठिकाणी असणार नाही. मग तो क्यू कुठं असेल, एक तर 2च्या इथं असेल नाही तर 3च्या इथं असेल. हे दोन्ही साईडला असं लिहून घ्या तुम्ही, म्हणजे तुमच्या लक्षात येईल कशी सिच्युएशन आहे. क्यू जो आहे, जर क्यू इज नॉट ॲट रँक क्यू इज नॉट 5 म्हणजे 5च्या ठिकाणी नसेल तर तो क्यू कुठं असेल, एक तर 2ला असेल नाही तर 3ला असेल बरोबर. आता द रँक ऑफ एस इज नॉट 2. आता एसची रँक जर 2 नसेल हां, तर मग किती असू शकते. एसची रँक 2 नसेल तो एक तर तो 3च्या ठिकाणी असेल नाही तर 5च्या ठिकाणी असेल ना. मग एस जो आहे 3च्या ठिकाणी असेल नाही तर 5च्या ठिकाणी असेल ना बरोबर. आणि एक तर 3च्या ठिकाणी असेल नाही तर एक तर 5च्या ठिकाणी. अशा दोन सिच्युएशन तयार करा. मी दोन्ही सिच्युएशन एका साईडला दिल्यात. एक मिनटं. ठीक आहे. आता ही सिच्युएशन झाली आपली. दुसरी पण लिहिली. अँड द रँक ऑफ टी इज नॉट 3 बरोबर. आता रँक ऑफ टी इज नॉट 3 म्हणजे रँक टी जो आहे 3वर नसेल तर तो कितीवर असू शकतो. तो एक तर आता रिकामी किती जागा राहिलेत बघा. टी 3वर नाही तर तो 5वर असू शकतो बरोबर. पी क्यू आर एस टी. आणि इकडे 3वर नाही म्हणल्यावर इकडे तो 2वर असू शकतो. अशा दोन कंडिशन तयार झाल्या. आता आपण चेक करू बरोबर आहे का. इफ द रँक ऑफ एस इज 3 देन द रँक ऑफ टी इज 2. इफ द रँक ऑफ एस इज 3 तर 3 चेक करायचं आहे. रँक एसची किती आहे 3. हां, मग रँक ऑफ टी इज 2 पण रँक ऑफ टी तर इथं 5 आहे. मग क्वेश्चन ही पहिली स्टेटमेंट चुकीचं आहे म्हणजे फॉलो करत नाही. तर इफ द रँक ऑफ क्यू इज 3
इफ द रँक ऑफ क्यू इज, दुसरी सिच्युएशन बघूया, इफ द रँक ऑफ क्यू इज 3 देन द रँक ऑफ टी इज 5. आता 5च्या टी कुठे आहे बघा 2वर आहे आणि इथं 5ची सिच्युएशन 5ला काय एस आहे, मग ही पण फॉलो नाही होत. त्यामुळे ह्याचं नायदर 1 नायदर 2 हे करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने 2 सिच्युएशन काढायचे तुम्हाला. ही मी दोन्ही सिच्युएशन एकाच साईडला लिहिले आहेत, एक इकडे एक इकडे. तुम्हाला वेगवेगळं लिहायचं हे मला तुम्हाला तुमच्या तुम्हाला जसं समजेल तुम्ही त्या पद्धतीने काढू शकता. तर क्वेश्चन नंबर 20 बघूया. ठीक आहे. आपण क्वेश्चन नंबर 20 जो आहे तो पुढच्या लेक्चरला बघूया. आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.